पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना अटक करावी यासाठी काल आंबेडकरी समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी जामखेड बंदची हाक देण्यात आली होती। त्यासाठी जामखेड शहरातून जोरदार घोषणा देऊन साळवे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। प्राणघातक हल्ला होऊनही आरोपींना अद्याप अटक झाली नाही। सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी। आरोपींना शिक्षा होईपर्यंत साळवे यांना पोलीस संरक्षण द्यावे। यापुढील आंदोलन नगरला व तेथे न्याय न मिळाल्यास मुंबईला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी रविवारी दिला। याचे निवेदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना देण्यात आले। त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। नगर खबर प्रतिनिधी पोपट मोरे। भारतीय संविधानाचा विजय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, ज्योतिबा फुलेंचा विजय, शिवाजी महाराजांचा विजय। आंदोलन आहेत, आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे। जेवढे कलम लावायचे ते लावलेले आहेत, अजून काय लावता येतील तर 100% लावले जातील आणि बाबासाहेबांच्या कायद्यावर माझा विश्वास आहे। यातील एकही आरोपी जामिनावर सुटणार नाही। ते पातळात जरी असेल तर त्यांना अटक होईल, एवढं मी शब्द बोलतो। सुद्धा इशारा देतोय, नगरमध्ये न्याय नाही मिळाला तर मग खरी मुंबई कशी पॅक होती ते निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा सांगतो। नादी लागायचं नाही। या जातीवाद्यांना सांगतो, चॅलेंज करून तुमच्या तारो या सिद्धनाथ महाराजांची औलाद आहे, झुकणार नाही, लक्षात ठेवा। पण अंधारात मारित येत, अंधारात किती वाजताचा हल्ला अंधारात येऊ, 11, 12 गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचं। अरे चॅलेंज करून सांगा ना, आम्हाला बी बघू द्या कोणचा मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आहे आमच्या पुढे उभा राहायची। चॅलेंज करा, हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही। हा एकजुटीचा लढा चालत राहील। मी जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा लढा आहे, या आबाला वाचवण्याचा आहे, या आमच्या तालुका अध्यक्षाला वाचवण्याचा आहे, हा सदाफुलेंना वाचवण्याचा आहे, या बाबासाहेबांच्या चळवळीचा जय भीमचा नारा बुलंद करणाऱ्याला वाचवण्याचा हा लढा आहे। एकजुटीने पुढे या असं असणारं आवाहन करतो आणि थांबतो।